हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती. एम एस सेट 2025साठी आपण प्रिपेअर करतो आहे. पेपर 1मधील टीचिंग ॲप्टिट्यूडची PYQ सिरीज आपण बघितली होती. त्यात आपण मागील 5 वर्षाचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व केले होते. त्यानंतर आपण लॉजिकल रिझनिंगची PYQ सिरीज सुरू केली, म्हणजेच तार्किक तर्कची, आणि त्यातील क्वेश्चन आपण बघत होतो मागील 5 वर्षांचे. तर 2024पर्यंतचे आपले क्वेश्चन्स झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डिरेक्शनचे क्वेश्चन्स. ओके, तर डिरेक्शनचे क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील. ओके, तर सुरू करूया. 2024चा हा क्वेश्चन आहे डिरेक्शनचा. ओके, 2024च्या एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघूया. व्हाईल फेसिंग साऊथ, विराट वॉक्स 15 meters अँड देन टर्न्स टू हिज राईट अँड वॉक्स 10 meters. फ्रॉम देअर ही टर्न्स टू हिज राईट अँड वॉक्स 15 meters. देन ही टर्न्स टू हिज लेफ्ट. ओके, तर डिरेक्शनचा हा क्वेश्चन आहे. डिरेक्शनचे क्वेश्चन जे आहे ते एम एस सेटच्या एक्झाममध्ये विचारले जातात. ओके, तर डिरेक्शनचे क्वेश्चन जे आहे ते सॉल्व करण्याआधी आपल्याला आधी बेसिक एक डिरेक्शन माहीत असणं गरजेचं असतं. ओके, दिशा ह्याचं नॉलेज असणं आपल्याला गरजेचं असतं. तर दिशा कशा असतात बघा. वरच्या साईडला इथे नॉर्थ असतं, खाली साऊथ असतं. साऊथच्या लेफ्ट साईडला, ओके, म्हणजे आपण जसं लिहितोय आपल्या लेफ्ट साईडला वेस्ट असतं आणि राईट साईडला ईस्ट असतं. ओके, त्याच्यानंतर नॉर्थचा राईट साईड बघा कुठे आहे, इकडे राईट लेफ्ट, आणि प्रत्येक दिशेचा जो आहे राईट लेफ्ट इथे लिहिलेला आहे. ओके, त्यावरनं आपल्याला कळतं की राईट लेफ्ट कुठला आहे. ओके, इथे मेन्शन केलेलं आहे तसं प्रत्येक डिरेक्शनचा लेफ्ट आणि राईट कुठला आहे तो. आता इथे ईस्ट आहे. ईस्ट म्हणजे इथे पूर्व. ओके, पूर्व दिशेला सनराईज होतो, म्हणजे सूर्य उगवतो. ओके, सूर्योदय. ओके, आणि सनसेट वेस्टला, म्हणजे इथे सूर्यास्त होतो. राईट, इथे सूर्यास्त होतो. ओके, आणि इथे उत्तर दिशा ही दक्षिण दिशा, आणि इथे पश्चिम. ओके, आणि इथे राईट आणि लेफ्ट आहे. प्रत्येक दिशेचा राईट लेफ्ट इथे मेन्शन केलेला आहे, उजवा डावा. ओके, सो क्वेश्चनकडे वळूयात. क्वेश्चन काय म्हणतोय, व्हाईल फेसिंग साऊथ, साऊथला फेस करतोय. आता इथे आपण बघितलं, इथे नॉर्थ आहे आणि खाली साऊथ आहे. साऊथला विराट वॉक्स साऊथ, सगळ्यात पहिलं सेंटेन्स काय, व्हाईल फेसिंग साऊथ. साऊथला फेसिंग आहे म्हणजे इथे नॉर्थमध्ये तो उभा आहे. राईट, आणि इथे साऊथला फेस आहे त्याचा. विराट वॉक्स 15 meters, म्हणजे विराट इथनं 15 मीटरपर्यंत साऊथच्या दिशेकडे चालतोय, इथे 15 meter. ओके, अँड देन टर्न्स टू हिज राईट. नाव हे बघा, इथे मी डायग्राम बनवलेला आहे ऑलरेडी. तर तो काय करतोय, साऊथ फेसिंगला उभा आहे, म्हणजे तो नॉर्थमध्ये उभा आहे, साऊथ डिरेक्शनला फेस करून उभा आहे. साऊथकडे तो चालला 15 meter. त्याच्यानंतर तो त्याच्या राईटला वळला. राईट, तो त्याच्या राईटला वळला. ही टर्न्स टू हिज राईट अँड वॉक्स 10 meter. राईटला वळून तो राईटला वळला आणि तो 10 meter चालला. ओके, त्याच्यानंतर 10 meter चालल्यानंतर फ्रॉम देअर ही टर्न्स टू हिज राईट. ओके, 10 meter चालल्यानंतर तो परत त्याच्या राईटला वळला आणि 15 meter चालला. ओके, त्याच्यानंतर देन ही टर्न्स टू हिज लेफ्ट अँड वॉक्स 15 meter. इथे 15 meter चालल्यानंतर परत तो त्याच्या लेफ्टला वळला आणि 15 meter चालला. ओके,
ओके, आता इथे क्वेश्चनमध्ये म्हणतात आहे विच डिरेक्शन इज ही फेसिंग नाव अँड हाऊ मच अवे फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट. ओके, तर आता इथे विचारतात आहे की तो कुठल्या डिरेक्शनला आहे आता आणि त्याच्या स्टार्टिंग पॉईंटपासनं तो किती अंतरावर आहे म्हणजे. ओके, तर एक शॉर्टमध्ये आता बघूया आपण की तो नॉर्थमध्ये उभा होता, साऊथ फेसिंग, साऊथला तोंड करून तो उभा होता. त्याच्यानंतर तो साऊथमध्ये चालला 15 मीटर. ओके, त्याच्यानंतर साऊथला 15मध्ये चालल्यानंतर तो त्याच्या लेफ्टला वळला आणि 10 मीटर चालला. लेफ्टला वळल्यानंतर तो लेफ्टला चालला. ओके, त्याच्यानंतर तो तिथनं त्याच्या राईटला वळला आणि 15 मीटर चालला आणि इथनं तो त्याच्या लेफ्टला वळला आणि 15 मीटर चालला. म्हणजे आता ही जी अशी दिशा आहे आपली नॉर्थ, साऊथ, वेस्ट अँड ईस्ट, इकडच्या दिशेने गेला तो म्हणजे तो वेस्टला आहे. राईट, इथे वेस्ट असतं, ह्या दिशेने गेला म्हणजे तो वेस्टला आहे. आणि टोटल त्याने त्याच्या स्टार्टिंग पॉईंटपासनं किती अंतर त्याने तो चालला आहे. ओके, तर इथे तो होता, आता इथे तो 15 मीटर चालला, त्याच्यानंतर इथे 10 मीटर, 15 मीटर आणि 15 मीटर. म्हणजे ह्या ज्या दोन पॉईंटमधलं अंतर आहे हे आणि हे अंतर सेम आहे, तर हे जे आहे हे किती असणार आहे 10 मीटर. ओके, तर हे 10 आणि हे 15 असं करून तो टोटल त्याच्या स्टार्टिंग पॉईंटपासून 25 मीटर्स चाललेला आहे. ओके, तर आन्सर इथे दिलेला आहे. आन्सरमध्ये आपल्याला वेस्ट आणि 25 मीटर हे बी ऑप्शनमध्ये दिसते. ओके, पश्चिम दिशेला तो आहे आणि तो टोटल त्याच्या स्टार्टिंग पॉईंटपासनं म्हणजेच त्याने जिथनं सुरू केलं होतं तिथनं तो 25 मीटर जे आहे ते तेवढं मूळ ठिकाणापासूनचं मूळ ठिकाणापासून त्याच्या 25 मीटर अंतरावर तो उभा आहे. ओके, तर अशा प्रकारे हे जे डिरेक्शनचे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ओके, अजूनही क्वेश्चन्स आहेत तर आपण ते नेक्स्ट व्हिडिओजमध्ये, येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण ते सॉल्व करूया. जेव्हा मी मॅरेथॉन घेईल तर त्यावेळी आपण प्रत्येक युनिटचे क्वेश्चन सॉल्व करू. त्यामध्ये ह्याही युनिटचे आपण जे डिरेक्शनचे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करू. ओके, तर असं हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, दिशा लक्षात ठेवायची आहे. वर उत्तर असतो, खाली दक्षिण असतं, त्याच्यानंतर आपल्या लेफ्ट साईडला पश्चिम असतं आणि आपल्या राईट साईडला इथे पूर्व असतं. ओके, त्याच्यानंतर दिशेच्या ह्या ज्या डिरेक्शन आहेत त्यांचे लेफ्ट राईट कुठे असतात हेही तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे. तर तुम्ही हा चार्ट व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल. आणि एक ट्रिक आहे कसं लक्षात ठेवायचं, फक्त तुम्ही नॉर्थ आणि साऊथ लक्षात ठेवा. वर नॉर्थ असतं, खाली साऊथ असतं, लेफ्टला इथं वेस्ट असतं आणि इथे ईस्ट असतं. मी इथे लेफ्टला का म्हणते आहे, कारण आपण लिहितोय. ओके, आपल्यासमोर हा पेपर आहे आणि ह्या पेपरवर आपण लिहितोय म्हणजे पेपरकडे तोंड करून आपण लिहितोय. राईट, आपलं फेसिंग कुठे आहे, पेपरकडे आहे. तर त्या हिशोबाने मी सांगते आहे की आपल्या लेफ्टला जो आहे तो वेस्ट येतो आणि आपल्या राईटला ईस्ट येतो. ओके, बाकीचे जे सगळे जे डिरेक्शन्स आहेत ते तुम्हाला अशाच पद्धतीने सॉल्व करायचे आहे. ओके, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. डिरेक्शनचे क्वेश्चन कसे सॉल्व करायचे हे कळलं असेल तुम्हाला. ओके, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा जे एम एच सेटसाठी प्रिपेअर करतात आहे. आणि ह्या व्हिडिओजचे किंवा जे आपले झालेले जे व्हिडिओज आहेत, जे आपले झालेले PYQs आहेत आपण सॉल्व केले होते, त्याचे जे PDFs आहेत, फ्री नोट्स आहेत, तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही एम एच सेटवाले या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. ओके, या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता फ्री PDFसाठी. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल व्हिडिओच्या, किंवा डिरेक्टली तुम्ही टेलिग्रामवर MS सेटवाले जरी सर्च केलं तरी तुम्हाला जो चॅनल आहे तो मिळेल, तर तुम्ही तो जॉईन करू शकता. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.